हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3523. माझा मज नाही आला उबगतो काही, तुमच्या नामाचे जतन नवता थोर वाटे सीन न पडावी निंदा. कानी स्वामीची गोविंदा, तुका म्हणे लाज आम्हा स्वामीचे ते काज. 3523. देवा मला माझा कंटाळा आलेला नाही, पण तुमच्या नावलौकिकाचा सन्मान राखला जात नाही याचे मात्र मला वाईट वाटते. अहो गोविंदा, तुमची निंदा आमच्या कानावर पडू नये असे वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, स्वामींनी आपले कार्य करावे ते स्वामीकडून नाही झाले तर लाज वाटते. सेवकाला लाज वाटेल याची काळजी तुमच्यासारख्या स्वामींनी करावी. 3524. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. देह तुच्छ झाले सकळ उपाधी, सेवेपाशी बुद्धी राहिलेसे. शब्द तो उपाधी अचळ निश्चय, अनुभव हा काय नाही अंगी. तुका म्हणे देव फांकिला विभागी, उपकार अंगी उरविला. 3524. आमच्या पूर्वजांच्या रीतिरिवाजाप्रमाणे कोणाला याचना करावी हे आम्हाला उचित वाटत नाही. देह, घर, स्त्री, पुत्र या भौतिक उपाधी आम्हाला मिथ्या वाटतात. जीवनभर तुझी सेवा करावी हा निश्चय केला. तुझे रूप अचल अक्रिय आहे, तेथे एक शब्दही बोलणे उपाधी आहे हा अनुभव आम्हाला आहे. पंचमहाभूताच्या ठाई देहाचे विभाजन करून दिले, त्याने माझा अभिमान गळाला. आता केवळ उपकारापुरता उरलो आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. 3525. मागितल्यास पसरी कर, पळता भरी वाखावती. काय आम्ही नेनो वर्म, नेला श्रम नेनता. बोलता बरे येता रागा, कठीणा लागा मागे मागे. तुका म्हणे येथे बोली, असे चाली उफराटी. 3525. हे देवा, एखादा सकाम भक्त तुमच्याकडे काही मागतो, त्याला काही न देता तुम्ही त्याच्या समोर हात पसरता, आणि जो काही न मागता दूर पळतो त्याची ओटी भरता. तुमचे रस्ते ठाऊक नव्हते म्हणून तुमच्या प्राप्तीसाठी अज्ञानाने साधनाचे श्रम केले. काव्यमय सुंदर स्तुतीच्या बोलावर तुम्ही नाराज होता आणि तुमच्याविषयी कठोर निंदाजनक बोलणाऱ्या वर कृपा करता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमचे वागणे आम्हाला उलटेच वाटते. 3526. असो तुझे तुझ पाशी, आम्हा त्यासी काय चाड. विरोधे का कोंडू मन, समाधानी असोनी. करावा तो उरे आट, खटपट वाढतसे. तुका म्हणे येऊनी रागा, कामी विभागा मुकेन. 3526. हे देवा, जे तुमच्याजवळ आहे ते तसेच राहू द्या, आम्हाला त्याची अपेक्षा नाही. माझ्या मनाला आज जे समाधान आहे, निष्कारण तुझ्याशी वाद घालून ते विचलित कशाला करू. तुमचे वागणे अनुकूल होण्यासाठी जी खटपट करावी त्यातून केवळ परिश्रम वाढतात, तुमचे वागणे सुधारत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्यावर रागावून मला प्राप्त होणाऱ्या सुखाच्या लाभाला मी काय विनमुख व्हावे. 3527. आहे तेची पुढे पाहो, बरे आहो येथेची. काय वाढवणी काम, उगाच श्रम तृष्णेचा. स्थिरावंता ओघी बरे, चाली पुरे पडेना. तुका म्हणे वाळिता मन, आम्हा क्षण लगे. 3527. मी आहे तसा आहे, यापुढे जसे होणार तसे पाहू. उगीच आशा तृष्णा वाढवून दुःख वाढविण्यात काय लाभ होणार आहे. प्रवाह पतित होणे उपयुक्त नाही, आहे त्या जागी दृढ होणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मनाला इच्छेप्रमाणे परावृत्त करणे आम्हाला जड नाही, एक क्षणही लागणार नाही. 3528. सांगा दास नोहे तुमचा मी कैसा, कैसे पंढरीशा विचारुनी. कोणासाठी केली परपंचाची होळी, या पाया वेगळी माय बापा. नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर, नये भाजू हरी उफराटे. तुका म्हणे आम्हा ऐक्य परश्री, नाही कुळगोत्री तुझविन. 3528. पंढरीराया, मी तुमचा दास कसा नाही. माझ्या ठाई कोणत्या उणिवा आहेत याचे विचार करून उत्तर द्या. तुमच्या चरणप्राप्तीसाठी मी माझ्या परपंचाची होळी केली ना,
सत्यनिष्ठा पूर्ण करण्यासाठी भक्ताला धैर्य देणे हे तुमचे कर्तव्य आहे. भक्ताच्या मनातील भक्तीचे बीज नष्ट होईल, तो नाउमेद होईल असे करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, इहलोकात काय परलोकात सुद्धा आम्हाला तुमच्याशिवाय कुळगोत्राचे कोणी नाही. 3529 अनन्यासी ठाव एक सर्व काज, एका विन तुझे नेणे चित्त, न पुरता आळी देशदडी व्हावे, हे काय बरवे दिसतसे. लेकरांचा भार माऊलीचे शिरी, निडळते दुरी धरी लिया, तुका म्हणे किती घातली लांबणी, समर्थ होऊनी केवड्यासाठी. 3529 देवाच्या चरणी अनन्य भावाने समरस झालेल्या भक्ताला सर्वार्थाने एकाच कार्य आहे, त्याचे चित्त दुसऱ्याचा विचार करीत नाही. देवा तुमच्या पायी अनन्य होऊनही आमच्यावर देशधडी होण्याचा प्रसंग यावा, हे तुम्हाला समर्थांना बरे दिसते काय. बालकाचा सर्व भार आईच्या शिरावर असतो, तिने निष्ठुरपणे त्याला दूर केले तर त्याचे नशीबच फुटके म्हणावे लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, आपण समर्थ असून पण तुम्ही भेट देण्याच्या क्षुद्र गोष्टींवरून केवढी लांबण लावली, उशीर केला. 3530 स्तुती तरी काय करू कोणापाशी, कीर्ती तरी कैसी वाखाणावी, खोट्यात व नाही अनुवादांचे काम, उरला तो भ्रमवरी बरा. म्हणवावे त्याची खून नाही हाती, अवकळा फजिती सावकाश, तुका म्हणे हे गे तुमचे माझे तोंड, होऊन या आळवितो. 3530 हे देवा तुमची स्तुती कोणापाशी काय करावी आणि तुमची कीर्ती तरी काय वर्णावी. तुमच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान नसताना खोटेपणाने स्तुती करणे योग्य नाही, त्यापेक्षा खऱ्या स्वरूपाचे अज्ञान असलेले बरे. तुमचा दास म्हणवितो पण तुमच्या प्राप्तीचे वर्म मात्र कळले नाही, म्हणून माझी दीर्घकाळ फजिती होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तरी सुद्धा मी निर्लज्जपणाने जमेल तशी तुमची स्तुती करीत तोंड मिरवतो. 3531 काहीच न लगे आदी अवसान, बहुत कठीण दिसतसा, अवघ्याच माझ्या वेचविल्या शक्ती, न चलेसी युक्ती झाली पुढे, बोलिले वचन हरपले नभी, उरलो तो उभी आहो तैसी, तुका म्हणे काही न करावेसे झाले, थकितची ठेले चित्त उगे. 3531 देवा तुमच्या प्राप्तीसाठी आधी अवसान जे जे उपाय केले त्यापैकी एकही सफल झाला नाही, यावरून तुम्ही फार कठोर हृदयाचे आहात असे दिसते. माझी सर्व शक्ती निरर्थक झाली, तुमच्या पुढे काही युक्ती चालेना, माझे शब्द हवेत विरले व्यर्थ झाले. मी जसा आहे तसा तुमच्या पुढे उभा आहे. तुमचा निष्ठुरपणा पाहून चित्त आश्चर्याने मंत्रमुग्ध झाले. तू महाराज म्हणतात, काही साधन करू नये असे वाटू लागले. 3532 रूपी गोविले चित्त, पायी राहिले निश्चिंत, तुम्ही देवा अवघेची गोमटे, मुख देवता देखता दुःख न भेटे, झाली इंद्रिया विश्रांती, भ्रमता पीडित होती, तुका म्हणे भेटी, सुटली भवबंधाची गाठी. 3532 देवा तुमच्या पायाच्या ठिकाणी चित्त स्थिर झाले, रूपदर्शनाचा त्याला सारखा ध्यास लागला. देवा तुम्ही सर्वांगाने सुंदर आहात, तुमच्या मुखदर्शनाने कोणतेही दुःख राहत नाही. माझी इंद्रिय मन शांतीसाठी सर्वत्र विषयात भटकत फिरत होती, त्यांना तुमच्या पायी विश्रांती मिळाली. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचे दर्शन होताच अनेक जन्माची भवबंधनाची गाठ सुटेल. अभंगाच्या वया इंद्रायणीतून वर आल्यावर देवाशी बोलणे. 3533 थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला, जनाची या बोलासाठी चित्त क्षोभविले, भागविलासी केला सीन, अधम मी यातीहीन, जाकुनी लोचन दिवस तेरा राहिलो, अवघे घालून या कोडे, तान भुकेचे साकडे, योगक्षेम पुढे तुझ करणे लागले, उदकी राखिले कागद चुकविला जनवाद, तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले. 3533 तुकाराम महाराज म्हणतात, मी महान अपराध केला आणि तुझा अंत पाहिला. लोक मला म्हणतील याने संसार बुडविला आणि परिश्रम करून लिहिलेल्या वयाही बुडविल्या. या बोलण्यामुळे चित्तामध्ये क्षोभ झाला. त्या भरात मी तुमची सत्व परीक्षा घेतली. मी डोळे मिटून 13 दिवस उपोषण करीत इंद्रायणी तीरी राहिलो. मी दुष्ट व सर्वसामान्य माणूस आहे, वास्तविक मला कसलाही अधिकार नाही. तरीही तुला पाण्यातून कोरड्या वया काढून देण्याविषयी श्रम देऊन कष्टविले, तुला आमची तहानभूक निवारण करण्याचे कष्ट दिले आणि आमचा चरितार्थ चालवण्याचा भार तुझ्यावर घातला.
तुकाराम महाराज म्हणतात, पण माझ्या वह्या पाण्यात सांभाळून ठेवून लोकापवाद दूर केलास व दीनानाथ हे नाव सार्थक केलेस. 3534. तू कृपाळू माऊली आम्हा दिनांची सावली, नस्वरीत आली बाळवेशे जवळी. माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण, निवविले मन आलिंगन होऊनी देऊनी. कृपा केली जना हाती, पायी ठाव दिला संती, कळो नये चित्ती दुःख कैसे आहे ते. तुका म्हणे मी अन्यायी, क्षमा करी ओ माझे आई, आता पुढे काही तुझ घालू साकडे. 3534. हे देवा, तू आमची कृपाळू माऊली आम्हा दीनदुबळ्यांची शीतल सावली आहेस, म्हणून तू त्वरेने बाळवेशाने आमच्या जवळ आलास. गोजिरे सगुण रूप दाखवून समाधान केले आणि प्रेम आलिंगन देऊन मन शांत केले. लोकांकडून माझ्यावर कृपा केलीस, त्यामुळे संतांनी त्यांच्या पायी मला आश्रय दिला. आता माझ्या चित्ताला दुःख कसले आहे तेही कळत नाही. हे देवा माऊली, मला क्षमा कर. आता यानंतर मी तुझ्यावर कोणतेही संकट घालणार नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3535. कापो कोणी माझी मान, सुखे पीडत दुर्जन, तुझ होयसीन. ते मी न करी सर्वथा, चुकी झाली एक वेळा, मजपासून चांडाळा. उभे करून या जळा, माझी वया राखविल्या, नाही केला हा विचार. माझा कोण अधिकार, समर्थासी भार, नकळे कैसा घालावा. गेले होऊन या मागे, नये बोलो ते वावगे, पुढील या प्रसंगे तुका म्हणे जाणावे. 3536. काय जाणे मी पामर, पांडुरंगा तुझा पार, धरिली आधीर काय एक न करीसी. उतावीळ झालो आधी, मती मंदहीन बुद्धी, परी तू कृपानिधी, नाही केला अवेर. तू देवांचाही देव, अवघ्या ब्रह्मांडाचा जीव, आम्हा सदा दासा किव का भाकणे लागली. तुका म्हणे विश्वंभरा, मी तो पतितची खरा, अन्याय दुसरा दारी धरणे बैसलो. 3536. देवा, मी पामर तुझे सामर्थ्य कसे जाणणार. मी धीर धरून वाट पाहिलीस तर तू काही करणार नाहीस. मी उतावीळ तशात बुद्धिहीन मतिबंद असताना तू मात्र कृपानिधी आहेस, म्हणून आमची उपेक्षा केली नाहीस. तू देवाचा देव, अखिल ब्रह्मांडाचा प्राण असताना आम्हा दासांना तू कृपा कर म्हणून सांगण्याची काय आवश्यकता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे विश्वंभरा, मी खरोखर पतित आहे आणि दुसरा अपराध म्हणजे तुझ्या दारी रक्षण कर म्हणून बसलो आहे. 3537. नवती आली सीमासुरी, अथवा घाय पाठीवरी, तो म्या केला हरी, एवढा तुम्हा आकांत. वाटिलासी दोनही ठाई, मजपाशी आणि डोही, लागो दिला नाही येथे तेथे आघात. जीव घेती माय बापे, थोड्या अन्यायाच्या कोपे, हे तो नवे सोपे, साहो त्वची जाणितले. तुका म्हणे कृपावंत, तुझ ऐसा नाही दाता, काय वानू आता वाणी माझी खुंटली. 3538. तू माऊलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पानियाहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, देऊ काशाची उपमा, तुझी तुझ पुरुषोत्तमा, ओवाळुनी नामा, तुझ्यावरुनी टाकिलो. तुवा केले रे अमृता, गोड त्याही तू परता, पांचा तत्वांचा जनिता, सकळ सत्तानायक. काही न बोलोनी आता, उगाच चरणी ठेवितो माथा, तुका म्हणे पंढरीनाथा, क्षमा करी अपराध. 3537. देवा, कोणी माझ्या मानेवर सुरी ठेवली नव्हती किंवा पाठीवर घाव घालीत नव्हते, परंतु तुम्ही सहकार्य करावे म्हणून केवढा आकांत मांडला. माझ्या वयाचे रक्षणासाठी डोहात आणि माझ्या रक्षणासाठी माझे जवळ असे दोन्ही ठिकाणी राहून तुम्ही आघात होऊ दिला नाही. स्वतःच्या बाळाकडून लहानसा अपराध झाला तरी त्याचे मायबाप त्याला शिक्षा करतात, पण माझ्या हातून फार मोठा अपराध झाला तरी तू तो सहन केलास, एवढे कोणी सहन करणार नाही हे मी जाणतो. अहो कृपावंता, तुमच्यासारखा एवढा थोर दाता त्रिभुवनात कुणीही नाही. त्याचे काय वर्णन करू, माझी वाचा खुंटली आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3538. देवा, तू आईहूनही मायाळू, चंद्रापेक्षा शीतल, पाण्यापेक्षा पातळ प्रेमाचा अथांग डोह आहेस. हे पुरुषोत्तमा, तुला यापेक्षा कशाची दुसरी उपमा देऊ. तुझ्या नामावरून मी माझा जीव ओवाळून टाकला आहे. देवा, तू मधुर अमृत निर्माण केलेस, पण तू त्या अमृतापेक्षा गोड आहेस. पंचमहाभूते तुझ्यापासून निर्माण झाली, एवढे तुझे अगाध सामर्थ्य आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, काही न बोलता तुझ्या पायावर मस्तक ठेवतो, माझे सर्व अपराध तू पोटात घाल, मला क्षमा कर. 3539. मी अवगुणी अन्यायी, किती म्हणून सांगो काही, आता मज पायी ठाव देई विठ्ठले. पुरे हा संसार, कर्म बळीवंत दुस्तर, राहू नेंदी स्थिर एके ठाई निश्चळ. अनेक बुद्धीचे तरंग, क्षण क्षणा पालटती रंग, धरू जाता संग, तव तो होतो बाधक. तुका म्हणे आता अवघी तोडी माझी चिंता, येऊनी पंढरीनाथा वास करी हृदयी. 3539. देवा, मी अत्यंत अवगुणी अन्यायी आहे, माझ्यातील दोष किती म्हणून सांगावे, एवढे असले तरी तू तुझ्या चरणी मला आश्रय दे. माझे प्रारब्ध फार बलवत्तर आहे, मला ते कोठेही क्षणभर स्थिर राहू देत नाही. प्रयत्नाने हा संसार सागर तरुण जाणे अवघड आहे, म्हणून हा संसार पुरे झाला. माझ्या बुद्धीला विचाराचे असंख्य तरंग फुटतात, त्याचे रंग क्षणोक्षणी बदलतात. चांगली म्हणून दुसऱ्याची संगत धरावी तर ती घातक होते. हे पंढरीनाथा, माझी सर्व चिंता दूर करा आणि माझ्या हृदयात आपले स्थान कायम ठेवा, असे तुकाराम महाराज म्हणतात. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.